जय हिंद. जय महाराष्ट्रातल्या राज्यातले जेवढी जमलेले हिंदू बांधवांना, हिंदू भगिनींना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, महाराष्ट्रातल्या तरुणांना सांगतो, हे बघा रावसाहेब ठाकरेंचा टॅटू काळजावर काढलाय, हृदयावर काढलाय. रावसाहेब ठाकरेवर आम्ही प्रेम करणारे महाराष्ट्रातले तरुणी, महाराष्ट्रातली जनता रावसाहेब ठाकरेंचे फॅन आहेत. प्रत्येक गल्ली गल्लीत, मोहल्ल्यात रावसाहेब ठाकरे नवनिर्माण सेनेचे मनसेची सीट लागायला पाहिजे. मनसेला आपण एकदा सत्ता देऊन निवडून दिला पाहिजे. हो का, हे रावसाहेब ठाकरेचा लाईव्ह टॅटू दावतोय तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाच्या माध्यमातून, तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून. रावसाहेब ठाकरेचा फॅन इतका मोठा चांगले भाऊ जाधव महाराष्ट्रातला एक सामान्य कार्यकर्ता रावसाहेब ठाकरेंना मी मुंबईला चालत भेटायला जाणार आहे. इलेक्शन झाल्यावर मी मुंबईची चालत यात्रा करणार आहे, साहेबांना भेटणार, साहेबांचं मी दर्शन कर. महाराष्ट्रात मी तरुणांसाठी आपलं हिंदू सनातन हिंदूचं आम्ही रक्त सळसळ करायला बघतो. हिंदुत्वाचं आणि तरुणांचं आम्ही रक्त सळसळ करा, एक मार्गदर्शन आम्ही महाराष्ट्रातलं दंगल करायसाठी नाही, महाराष्ट्रातलं बवाल करायसाठी नाही, हे करायसाठी. महाराष्ट्रात जे काय चाललंय, जे काय भ्रष्टाचार चाललाय, गोरगरीब मरतोय, मोठं निवडून येते. अरे मोठीची पोरं आमदार होत चालली, खासदार होत चालली, मंत्री होत चालली. आपली पोरं कधी व्हायची? शेतकरी तर मरायला लागला, मजदूर मरायला लागले, काम करून ते करून. अरे गोरगरिबांना एखादा नेता तुम्ही बसवा, पॉवरफुल बसवा, महाराष्ट्रातल्या राज्यावर विकास होऊ द्या. ही रावसाहेब ठाकरेचा फॅन चांगदेव जाधव महाराष्ट्रातला बुलंद आवाज सांगतोय तुम्हाला. गोरगरिबांसाठी कुठं काय झालं, जनतेवर भ्रष्टाचार झालं, जनतेसाठी मेलं तर चालत, जनतांसाठी माती झाली तर चालत. ही रावसाहेब ठाकरेला टॅटू काढला काळजावर आहे. रावसाहेब ठाकरे माझ्या काळजावर आहे. रावसाहेब ठाकरेला जाऊ का मी टॅटू तुम्हाला क्लिअर होतो मनसेचा. रावसाहेब ठाकरेला मुंबईला मी चालत भेटणार, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी आणि हिंदुत्वांसाठी. ज्यावेळेस शिवाजी पार्क मुंबईमध्ये हिंदुत्वांचा एक शेर होता, शिवाजी पार्कमध्ये मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे जब मुंबईचं शेर धाडत होतं, चांगले घाबरत होते बाळासाहेब ठाकरे. शिवाजी मैदान गाजवत होतं मुंबईमधलं. मग ज्यावेळेस मुंबई गाजवतो दिवाळीची मला सनातन बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट त्याला वगं म्हणत नव्हते. इतके मोठे भारताची युवती होती. फक्त हिंदुस्थान ताकद बंद करणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेमध्येच होती ताकद. अजूनपर्यंत त्यांच्यावर वाघ कोण तयार झाला नाही, तसा मावळा कोणाला शिवबावनी मावळा कोण आला, छत्रपती मावळा कोणी आला नाही, शिवबावनी मावळा तसा कोण मावळा तयार झाला नाही. शिवबाचा मावळा बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट, लोकशाही राजा बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्रात कोणाला हिंदुस्थान बंद करण्यात ताकद होती, फक्त शिवसेनेचंच होती ताकद. आणि तशीच स्टाईल बाळासाहेब ठाकरेचा आवाज विवाद सगळं भाषण तसंच हिंदुहृदय सम्राट मनसेचे प्रमुख महानेते रावसाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट तसंच भाषण करते. ते गोरगरिबांसाठी कुठं भ्रष्टाचार होईल, कुठं अत्याचार होईल, कुठं हिचार होईल. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीची रॅल्या काढायला लागले. ते हे तयाऱ्या तुम्ही जी तयाऱ्या करताय ना, हे तयाऱ्या करताय. 5 वर्षांत तुमचे सरकार आले, ह्याचे सरकार आले, तुम्ही काही सकाट करणार, लाडक्या बहिणीचं दिलं काही सकाट करा. हे इलेक्शन झालं तुम्हाला सकाट मिळणार नाही ते पैसे महाराष्ट्रात. मी काय म्हणतो, एकदा तुम्ही मनसेला निवडून द्या. महाराष्ट्रातल्या रंगभूमीसाठी, महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी राजसाहेबाच्या हातात तरुणांनी एकदा सत्ता द्यावा, रावसाहेब ठाकरेंना सत्तेवर बसवा, हीच माझी अपेक्षा आहे. महाराष्ट्रातल्या नवनिर्माण सेनेपर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रातल्या नवनिर्माण सेनेपर्यंत माझा शिडी पोहोचला पाहिजे. रावसाहेब ठाकरेंचा टॅटू काढलाय मी महाराष्ट्रात. चांगले भाऊ जाधव राज ठाकरेचा फॅन बुलंद आवाज महाराष्ट्रातल्या जनतांसाठी. महाराष्ट्रात कुठं भ्रष्टाचार होईल, कुठं अत्याचार होईल, हिंदुत्वासाठी. आपण हिंदूंचं शत्रू हिंदूचा आहे. हिंदूंचं शत्रू आपण हिंदूचं शत्रू होऊन चालत नाही. आपण सगळे हिंदू घेऊन चालायला पाहिजे. हिंदू राष्ट्रीयच बनवा, हिंदू राष्ट्रीयच व्हायला पाहिजे. भागेश्वर धाम ज्यावेळेस मागणी करतं हिंदू राष्ट्रीयच बनाना चाहिए, हे बनाना चाहिए, असं भागेश्वर धाम तपस्या करायचं. भागेश्वर धाम बडी मोर्चा काढायला लागले, रॅल्या काढायला लागले. ते हे काढायला लागले कशासाठी? लाखांनी हिंदुत्व सनातन मौलाना सकाट घाबरले त्यांच्या रॅलीमध्ये, त्यांच्या हिंदुत्व मोर्चामध्ये, यात्रामध्ये. भागेश्वर धाम 19-25 वर्षाचं भागेश्वर धामनी तपस्या केली. कोणता मंत्र त्यांनी पडला, इतकी तपस्या, सगळे संसार त्यांनी हलवला, जगत हलवलं, सगळा हिंदुस्थान, ईदिस तक, आमिर तक, रॉयल्स तक. भागेश्वर धामची चर्चा संपूर्ण भारतात व्हायला लागली, बाहेर देशात व्हायला लागले. आपलं सनातनचं भागेश्वर धाम हिंदुत्वांचं आणि महाराष्ट्रात मनसे रावसाहेब ठाकरे. जय हिंद, जय महाराष्ट्र.